पोलीस भरती किंवा आर्मी भरतीचं एक स्वप्न घेऊन आलेले आहेत आणि आपण बघतोय की त्यावेळेस तुमचा काळ हा वेगळा होता, परंतु आता काळ हा वेगळा झाला. सध्याला कॉम्पिटिशनचा जमाना झालेला आहे. 1973ला फक्त भरती झाली होती. पहिले तर माझं नाव आहे मोले सज्जी कराडी. ती व्हिडिओ साधारण शिपाई होती. 16 ते 17 वर्ष मी JNK मध्ये काम केलं. सध्याला आपण बघतो की देशसेवेची सेवा करण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असते. भारतीय सेनेमध्ये सुभेदार पद ज्यांनी गाजवलेलं आहे ते आज तुमच्याशी बोलत आहेत. जे सध्याला पोलीस भरती किंवा मग आर्मी भरती जे तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात, कारण की तुम्ही एक देश सेवा केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आपल्या या शो मध्ये आज असं एक व्यक्तिमत्व आलेले आहे ज्याने की आपलं पूर्ण आयुष्य म्हणा देशसेवेसाठी घातलेले आहे आणि ते सध्या रिटायर होऊन आपल्या मायभूमीमध्ये परत आलेले आहेत. असेच एक व्यक्तिमत्व असलेले आमचे काकाश्री जे आज आपल्या शो मध्ये आलेले आहे. तर काका, तुमचं स्वागत आहे आपल्या शो मध्ये. धन्यवाद. तर बघा, आपण त्यांचा पूर्ण परिचय जो आहे तो त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत. तर काका, तुम्ही आपल्या जे फॉलोअर्स वगैरे आहेत जे सध्याला पोलीस भरती किंवा मग आर्मी भरती जे तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात, कारण की तुम्ही एक देश सेवा केलेली आहे. तर तुम्ही तुमचा परिचय देऊन आपल्या फॉलोअर्सला तुम्ही काय सांगू इच्छिता? पहिले तर माझं नाव आहे मोले सज्जी कराडी. मी 1973ला फक्त भरती झाली होतो. त्याच्यानंतर मी ती काम केलेलं आहे आणि त्यानंतर मी जी सुद्धा केली त्या टायमाला ती व्हिडिओ म्हणजे साधारण शिपाई होती. शिपाईच्या नंतर मी ती कालावधी ना ती वाढवत मी एवढं 2021 पर्यंत तिथं पोहोचलो मी. अच्छा. 31 वर पोहोचतो. त्या टायमाला 31 वर पोहोचण्यासाठी एवढी कालावधीची लागते ती भरपूर असते. ती बाकी तो कोणी करू शकत नाही. जे करण्यासाठी मग त्यासाठी माणसाला लई ताकद लावून त्यांना हे करावं लागते. मी आपल्या जीवनामध्ये तकरीबन माझे तिथे 16 ते 17 वर्ष मी JNK मध्ये काम केलं, जम्मू काश्मीर मध्ये. त्याच्यानंतर 8 ते 9 वर्ष मी काश्मीर मध्ये काढले, म्हणजे आपल्या याच्यामध्ये. आणि 7 वर्ष सागरला केले. अच्छा. सागरला मी खान माणसाला ट्रेनिंग दिलेली. अच्छा. त्याच्यामध्ये माझ्या गावचे ते असतील, बाकी बाहेरच्या जवळपासचे ते असतील ते त्यांना मी ट्रेनिंग एवढं काम केलं. अच्छा. तर काका, मला सांगा की आता सध्या मुलं भरपूर पोलीस भरती किंवा आर्मी भरतीचं एक स्वप्न घेऊन आलेले आहेत आणि आपण बघतोय की त्यावेळेस तुमचा काळ हा वेगळा होता, परंतु आता काळ हा वेगळा झालाय. सध्याला कॉम्पिटिशनचा जमाना झालेला आहे. तर मला सांगा, तुम्ही वयाच्या किती वर्षी ही आर्मी जॉईन केली होती? मी 31 वर्ष अगोदर. अच्छा. आणि सर्व्हिस किती वर्ष केली तुम्ही? 28 वर्ष कम्प्लीट केले. त्याच्या 29 वर्ष मी झालो. अच्छा. तर मग 28 वर्षामध्ये तुम्ही एक शिपाई म्हणून राहिला, तर तुमची पोस्टिंग वगैरे काही वाढली होती? हा, म्हणजे कमीत कमी समजा 8 वर्षामध्ये पोस्टिंग वाढत जात असते. अच्छा. त्याला क्वालिफिकेशन. अच्छा. तर तुम्ही ज्यावेळेस रिटायर झाला त्यावेळेस तुमची पोस्टिंग कोणती? मार्केट सुद्धा. तर बघा मित्रांनो, भारतीय सेनेमध्ये सुभेदार पद ज्यांनी गाजवलेलं आहे ते आज तुमच्याशी बोलत आहेत. तुम्ही त्यांचा एक आदर्श घेऊ शकता, कारण की सध्याला आपण बघतो की देशसेवेची सेवा करण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असते, परंतु तुम्हाला असे एक मार्गदर्शन खूप आवश्यक असते. असे एक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे काकाश्री आहेत. तर काका, तुमचं गाव वगैरे सांगा, कुठलं आहे? माझं गाव नरशी नामदेव आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये. अच्छा. जे मुलं आता सध्या निगेटिव्ह विचार करतात, माझं होणार किंवा नाही, मी एवढी प्रॅक्टिस करतो, तर त्यांच्यासमोर तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना माझं महत्व म्हणण्याचं एकच ध्येय असते की यांना काय करायला पाहिजे की आपलं फिजिकल फिटनेस पहिली गोष्ट ती ठेवावी लागते. आणि दुसरी गोष्ट असतं तुमचं मेंटली आणि रायटिंग बरोबर हे महत्व तुम्हाला ठेवावंच लागेल. तोपर्यंत तुम्ही करू शकत नाही. बरोबर. तर बघा मित्रांनो, जे सरांनी काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला पूर्ण परिपक्व असायला पाहिजे. तुमचं ग्राउंड प्लस फिजिकल ग्राउंड असो किंवा मग लेखी असो, आणि त्याचबरोबर तुम्ही एक सकारात्मक विचार ठेवायला पाहिजे, कारण की प्रयत्न हे करणं तुमच्या हातामध्ये आहे.